देवपूरच्या रस्त्यावर सूर्य मावळला आणि उफाळून आलेल्या गोंधळावर सोनेरी चमक दाखवली। राघव आणि जया या तरुण जोडप्याने गर्दीच्या रस्त्यावर नेव्हिगेट केले, सर्वत्र दिसणाऱ्या वाईट हिरव्या झोंबीपासून वाचण्यासाठी हताश झाले। झोंबी त्यांच्या चकाकणाऱ्या हिरव्या डोळ्यांनी आणि कुजत असलेल्या माणसासह रस्त्यांवरून गडबडले आणि अडखळले, त्यांचे आक्रोश आणि आरडाओरडा हवा भरून गेला। राघव आणि जया गर्दीतून विणले, राघवचा हात जयाच्या कंबरेभोवती संरक्षितपणे गुंडाळला गेला। चालता चालता त्या जोडप्याचे हृदय त्यांच्या छातीत धडधडत होते। ते तासनतास चालत होते, पण त्यांनी घर सोडल्यापासून ते अनंत काळासारखे वाटले। झोंबी सर्व बाजूंनी त्यांच्याशी जवळीक साधत आहेत, त्यांची संख्या अंतहीन आहे। राघवने जयाला एका अरुंद गल्लीत ओढले, गर्दीचा त्रास टाळण्याच्या आशेने, पण इथेही झोंबी त्यांना सापडले। राघवने त्यांच्या मुठीचा वापर करून आणि स्वतःचा आणि जयाचा बचाव करण्यासाठी जे काही मिळेल ते वापरून त्यांचा सामना केला। शेवटी अनंत काळासारखे वाटल्यानंतर त्यांना आशेचा किरण दिसला। त्यांच्यासमोर एक छोटेसे निवासस्थान उभे होते, त्याचे दरवाजे आणि खिडक्या शाबूत होत्या। राघव आणि जया त्या दिशेने अडखळले, त्यांचे पाय दुखत होते आणि त्यांचे शरीर थकले होते। क्षणभर ते तिथेच राहिले, त्यांचा श्वास रोखून त्यांनी पाहिलेल्या भयपटांवर प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला। पण ते इथे कायमचे राहू शकत नाहीत हे त्यांना माहीत होते। झोंबी त्यांना अखेरीस शोधतील। जगण्याचा संघर्ष संपला नाही हे त्यांना माहीत होते। झोंबी सर्वनाश नुकताच सुरू झाला होता आणि राघव आणि जया यांनी एकत्र येण्याचा निर्धार केला होता।